मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी अखेर पहलगाम हल्ल्याला भारतानं उत्तर देऊ केलेले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे 9 ठिकाणे अशी जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, ती दहशतवाद्यांचे तळ जे ते आपण उद्ध्वस्त केलेले आहेत. या 9 ठिकाणांवरती आपण जोरदार एअर स्ट्राईक केला आणि या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून त्या दहशतवादी कॅम्प जे आहेत, त्याच्या इमारती असतील किंवा ती ठिकाणं असतील, ती होत्याची नव्हती आपण करून टाकली. अर्थात त्यामध्ये दहशतवादी देखील मारले गेले. हे उत्तर होतं पहलगाम हल्ल्याचं. अर्थात या सगळ्या याच्यात मंडळी सगळ्यात मोठी चर्चा जी होते ती आपल्या सामरिक शक्तीबाबतची, म्हणजे अर्थात आपली शस्त्रसज्जता. आपली शस्त्रसज्जता ही खूप मोठी आहे. बरं मंडळी, ही केवळ जेव्हा आपला प्रजासत्ताक दिन असेल किंवा इतर सोहळे असतील, यामध्ये राजपथावरती ज्यावेळेस या सगळ्या वेगवेगळ्या शस्त्रांचं मोठमोठ्या आर्मीच्या गाड्यांवरती संचलन होतं, ते केवळ दाखवण्यापुरतं नाहीये, तर शत्रूने जर आपल्यावरती काही हल्ला केला किंवा काही कुरगुडी करण्याचा प्रयत्न केला तर आपण या शस्त्राच्या माध्यमातून त्याला चोख असं उत्तर देऊ शकतो. या एअर स्ट्राईकमध्ये मंडळी स्कॅल्प नावाच्या एका मिसाईलचा वापर करण्यात आला, त्याचबरोबर हॅमर नावाच्या बॉम्बचा देखील वापर करण्यात आला. याबद्दल मोठी चर्चा आहे आणि हे मिसाईल आणि हे बॉम्ब आपल्याकडे आहेत. मंडळी, हे मिसाईल आणि बॉम्बचं वैशिष्ट्य काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे मिसाईल आणि बॉम्ब जे आहेत हे अचूक मारा करू शकतात. नुसतं अचूक मारा नाही, त्याचा आणखीन एक विशेष असं आहे, बऱ्याच वेळेस कुठल्या देशाकडनं दुसऱ्या देशावरती जर मिसाईलचा मारा किंवा ते मिसाईल डागलं गेलं तर तिथल्या काय म्हणूयात की त्यांच्याकडे असणारी जी टेक्नॉलॉजी त्याच्यावरती ते डिटेक्ट होऊ शकतात. पण जर लक्षात घेतलं तर तिथल्या रडारवरती, म्हणजे हे 2 मिसाईल अशा आहेत, हॅमर बॉम्ब असेल किंवा स्कॅल्प मिसाईल असेल, हे रडारवरती डिटेक्ट होत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला कळालंच नाही की हे आपण मिसाईल जेव्हा त्यांच्यावरती डागले आणि त्यांच्या रडारवरती ते डिटेक्ट झाले नाही. थेट जी लक्ष्य आपण ठरवण्यात आलेली, जी ठिकाणं आपण ठरवण्यात आली होती, त्यावरती अचूक मारा या मिसाईलचा झाला. या मिसाईलचा आणखीन एक विशेष असं आहे की जेव्हा हे मिसाईल एखाद्या ठिकाणावरती पडतं तर त्याचा मारा इतका जोरदार असतो की होत्याचं सगळं नव्हतं होऊन जातं. जर बघायला गेलं तर स्कॅल्प हे पारंपरिक स्फोटकांसह 1300 किलो हवेतून सोडलं जाणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे. शिवाय हे जे मिसाईल आहे ते युकेच्या युरोफायटर, टायफून किंवा राफेल लढाऊ विमानांमधून सोडलं जातं. अर्थात ही लढाऊ विमानं आपल्याकडे आहेत, ती आपण दुसऱ्या देशांमध्ये घेतलेली आहेत. त्यातनं या सगळ्या मिसाईलचा मारा जो आहे तो करण्यात आला. दुसरं या सगळ्यात मोठं विशेष काय मंडळी या मिसाईलचं, की या मिसाईलला खरं तर अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे की एकदा का एका ठिकाणी पडली, जसं मी त्याचा उल्लेख केलाच यापूर्वी, की शत्रूच्या ठिकाणांचं म्हणजे कितीही आतलं बंकर असेल, आतपर्यंत जाऊन त्या बंकरला हे मिसाईल उद्ध्वस्त करतं. या सगळ्या याच्यात दुसरा एक मुद्दा की हे मिसाईल आपल्याकडे आहेत. स्कॅल्प असेल, ज्याला स्टॉर्म शॅडो असं देखील म्हणलं जातं, हॅमर बॉम्ब असेल, हे आपल्याकडे असताना यापूर्वी याचा कोणत्या युद्धांमध्ये वापर करण्यात आलेला आहे. अगदी अलीकडचं युद्ध मी तुम्हाला सांगतो, युक्रेनच्या युद्धामध्ये या मिसाईलचा वापर जो आहे म्हणजे युक्रेनच्या वतीने रशियावरती करण्यात आला होता. आणि फ्रान्स आणि ब्रिटिश कंपनी जी आहे त्याच्याकडनं, म्हणजे MBDA नावाची कंपनी, त्याच्याकडनं हे मिसाईल आणि हे बॉम्ब त्यांनी घेतलेले होते आणि त्याचा वापर त्यांनी केलेला होता. यापूर्वी या मिसाईलचा वापर इराक, लिबिया आणि सिरियामध्ये देखील हल्ले करण्यासाठी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपली शस्त्रसज्जता किती सशक्त आहे हे यावरनं कळून येतं. आता मी येणार आहे या एका मिसाईलची, या एका बॉम्बची किंमत काय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अर्थात भारताचा अर्थसंकल्प या ठिकाणी ठरवत असताना लष्करावरती देखील एक बजेट जे ते ठरवलं जातं. कारण अर्थात सीमेचं रक्षण आपले सैनिक करत असतात, शस्त्रसज्जता असावी लागते, ती खरेदी करावी लागतात काही वेळेला, किंवा आपल्याकडे पण देखील आपण दारुगोळा बनवत असतो, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. अशा वेळी एक विशेष बजेट आपल्या लष्कराकरता आहे. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर स्कॅल्प नावाचं एक मिसाईल ते 8 कोटी रुपयांचं आणि एक हॅमर बॉम्ब जो आहे तो 84 लाखांचा आहे. असे हॅमर बॉम्ब आणि स्कॅल्प मिसाईल जे आहेत, आता ते किती डागण्यात आले माहित नाही, पण असे 9 ठिकाणी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते डागण्यात आले आणि हे दहशतवादी तळ जे ते उद्ध्वस्त झाले. मंडळी, हे होतं खरं तर आपल्या वतीने पाकिस्तानला दिलं गेलेलं चोख उत्तर. पण यामध्ये आपल्याकडे आपण या सगळ्या याच्यामध्ये ड्रोनचा देखील वापर केला. कामिकाझे नावाचा ड्रोन वापरण्यात आला आणि या ड्रोनला लोइटरिंग म्युनिशन असं देखील म्हणलं जातं. या ड्रोनच्या माध्यमातून आपण शत्रूचा अचूक वेध घेऊ शकतो, त्याचा देखील या ठिकाणी वापर करण्यात आला आणि त्याची फार मोठी मदत जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपण बघतोय. ही आहे आपली शस्त्रसज्जता आणि यातनं पुन्हा एकदा आपण शत्रूला असं स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे की जर
तुम्ही आमची खोडी करण्याचा प्रयत्न कराल, आमच्या नागरिकांवरती हल्ले कराल, निष्पाप लोकांचा बळी घ्याल, तर त्याला आम्ही अशा पद्धतीने देखील उत्तर देऊ शकतो. ईंट का जवाब पद्धर से ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालंय.